साक्री येथे घडलेल्या मुलींना न्याय मिळालाच पाहिजे। साक्री येथे घडलेल्या मुलींना न्याय मिळालाच पाहिजे। दोषींना फाशी झालीच पाहिजे। गुन्हेगारांना फाशी झालीच पाहिजे। आता एक काम करा, वन ठिकरे व्हा, महिलांकडे थांबा। साहेब, आज आम्ही आपला निवेदन देतो। आज वरंगाव शहरातील सर्व पक्षीय कार्यकर्ते, सर्व समाजाचे नागरिक इथं वरंगाव शहरातील व परिसरातील इथं उपस्थित आहे। आम्ही सर्व आपणास विनंती करतो व निवेदन देतो की साक्री येथे ज्या अल्पवयीन मुली आहे यांची हत्या झाली, क्रूर निर्गुण हत्या करण्यात आली, या सर्व घटनेचा आम्ही सर्व स्तरावरून, सर्व पक्षांतर्फे व सर्व सामाजिक संघटनांतर्फे आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो व आम्ही वरंगाव येथील सर्व समाजाचे नेते, सर्व पक्षाचे नेते, कार्यकर्ते आपणास निवेदन देतो की काल भुसावळ तालुक्यातील साक्री येथील काही माथेफरू युवकांनी, समाजकंटकांनी अल्पवयीन मुलींना विहिरीमध्ये ढकलून त्यांची क्रूर निर्गुण अशी हत्या करण्यात आली। तरी या घटनेचा आम्ही निषेध करतोच, परंतु आपण या अशा सर्व गुन्हेगारांना कडक अशी फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि तत्काळ देण्यात यावी अशी आम्ही सर्व समाजातर्फे विनंती करतो की जेणेकरून अशा घटना वारंवार घडल्या न पाहिजे। आणि या मुलींना न्याय देण्याच्या अनुषंगाने कालच माननीय नामदार संजूभाऊ सावकारे यांनी मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेतली व त्यांना पत्र सुद्धा दिलेलं आहे की हे जे प्रकरण आहे हे जलद गती न्यायालय म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवण्यात यावे अशी सर्व स्तरावरून मागणी होत आहे। तरी आपण आमचे या निवेदन, आमच्या या भावना आपण वरिष्ठांपर्यंत पोहोचवाव्या अशी आम्ही आपणास विनंती करतो। त्या सगळे पत्र दोषींना फाशी झालीच पाहिजे। गुन्हेगारांना फाशी झालीच पाहिजे। गुन्हेगारांना फाशी झालीच पाहिजे। आज आम्ही इथे साहेबांना साक्री इथे झालेला त्या दोघी मुलींना ढकलून दिलेला त्या नरमादाला फाशी झाली पाहिजे ह्याकरता आम्ही सर्व नगरपालिकेतर्फे व आमच्या गावातर्फे सर्व महिला आणि आमचे जे नेते त्यांना सुद्धा आम्ही एक निवेदन देणार आहे। त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगणार आहे की भाऊ, वारंवार असं मुलीवर जर अत्याचार होत असेल तर अशा नरमादाला फाशी झाली पाहिजे। जर त्याला फाशी झाली तरच दुसरं कोणी असं करू शकणार नाही। आज त्या अल्पवयीन मुली आहे, या दोन मुलींचं तिथं झालेलं आहे। आज त्यांना जर फाशी झाली पाहिजे। साहेबांना आमच्या निवेदनात एकच म्हणणं आहे की त्यांच्यावर कठोर कारवाई करून काही होत नाही, कारण ते अल्पवयाचे त्यांना ठेवता लगेच परत आणता, परत ते सुरू होते। एखाद्याला जर फाशी झाली तरच हा न्याय आम्हा महिलांना मिळू शकतो। आज त्यांच्या मुलींनी, त्या सर्वांच्या मुली आहेत त्या, आज त्या मुलींच्या आई वडिलांना काय घडलं असेल आम्ही तिथे आता सर्व आमचे नगरसेविका आम्ही तिथे जाणार आहे। नाही पुढे तर आम्ही देवेंद्र भाऊकडे सुद्धा आम्ही सर्व नगरसेविका जाणार आहे की भाऊ, ह्या मुलांना फाशी झालीच पाहिजे, तरच पुढचं थांबणार आहे, नाही तर हे वारंवार चालूच राहणार आहे। ही अशी विनंती मी साहेबांना सुद्धा करते की आमच्या ज्या भावना आहे त्या तुम्ही वरिष्ठापर्यंत पोहोचवा। धन्यवाद। मी भाग्यश्री महेश सोनवणे, महिला बाल कल्याण सभापती। काल साक्री येथे झालेल्या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करते आणि त्या नराधमाला कठोरात कठोर फाशीची शिक्षा त्याला झालीच पाहिजे। भुसावळ तालुक्यातील साक्री गावामध्ये काल जी दुर्दैवी घटना घडली, जो नराधम मुलगा आहे, कलयुग दैत्य म्हणतात अशा व्यक्तीला, जे शाळकरी विद्यार्थिनी होत्या, त्या क्लासला जात असताना त्यांना विहिरीमध्ये ढकलून दिलं। हा एक अतिशय धक्कादायक विषय आहे। अशा नराधमास कठोर कायदा शासनाकडून व्हायला पाहिजे व त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, जेणेकरून अशा घटना घडणार नाही। कारण मुली सुरक्षित नाही, शाळेतल्या विद्यार्थिनी सुरक्षित नाही, कुठेही मुली सुरक्षित नाही। असे जर प्रकार नेहमी घडत राहिले तर मुली व महिला बाहेर कशा निघतील? त्यासाठी शासनाने कठोर कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे व अशा नराधमास फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, जेणेकरून या मुलींना व त्यांच्या परिवाराला न्याय मिळेल। साक्री या गावामध्ये काल 2 नवी शिकणाऱ्या मुलींना विहिरीमध्ये ढकलून देण्यात आले, तर त्या मुलाला तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे। आम्ही काल रजनीताई व आम्ही सर्व तिथे काल होतो, तर त्या मुलींच्या आईवडिलांचा
म्हणजे इतके रडत होते की त्यांचं रडणं बघवलं जात नव्हतं. अशांना लगेच तात्काळ जर फाशी झाली तर पुढच्या वेळेस असं पाऊल उचलायला कोणी हिंमत करणार नाही. त्यामुळे सर्वांना विनंती हीच आहे, मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ह्या गोष्टीचा न्याय निवाडा करून त्यांना फाशी देण्यात यावी. में जो घटना हुई है कल, जो दो लड़कियां जो उनके साथ जो गिरे हैं, जिनको गिरा दिया गया है, उसके लिए हम कांग्रेस शहर कमेटी की तरफ से निषेध करते हैं।